नांदगाव खंडेश्वर नगरपंचायतीमध्ये पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत येणाऱ्या घरकुलाचे निधी मिळत नसल्यामुळे लाभार्थी त्रस्त झाले आहेत। गरिबांना हक्काचे घर मिळावे या दृष्टिकोनातून घरकुले बांधण्यासाठी लाभार्थ्यांना अनुदान दिले असल्याचं सरकार दरबारी सांगण्यात येत आहे। मात्र प्रत्यक्षात घरकुलाच्या लाभार्थ्यांची पदोपदी अडवणूक होत असून घरकुलाच्या जागेपासून ते मिळणाऱ्या निधीपर्यंत असंख्य अडथळे लाभार्थ्यांना पार करावे लागत आहे। नांदगाव खंडेश्वर नगरपंचायत क्षेत्रातील घरे बांधण्याकरता लाभार्थ्यांना प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत फक्त पहिलाच टप्पा प्राप्त झाला आहे। परंतु केंद्राचा निधी न मिळाल्यामुळे दुसरा टप्पा अजूनही वितरित न झाल्यामुळे सर्व लाभार्थ्यांच्या घराचे बांधकाम अर्धवट राहिले आहे। त्यामुळे सर्वच लाभार्थ्यांना भाड्याच्या घरात राहावे लागत असल्याने त्यांचे अतोनात हाल होत आहेत। प्रधानमंत्री आवास योजनेतील उर्वरित सर्व टप्पे त्वरित देण्यात यावे, अन्यथा लाभार्थ्यांच्या रोषाला सामोरे जा, असा इशारा लाभार्थ्यांनी दिला आहे। मी पंतप्रधान आवास योजनेचा लाभार्थी आहे। मला 12 जून 2019ला पंतप्रधान आवास योजनेमार्फत घरकुल मिळाले, पण प्रथम टप्पा मला 40,000 रुपयाचा मिळाला। त्यानुसार मी घराचे बांधकाम केले, पण माझे घराचे बांधकाम पूर्ण झालेले नाही। माझे घराचे बांधकाम फक्त प्लिनपर्यंतच झाले आणि माझ्याजवळ पैसा नसल्यामुळे मी पुढील बांधकाम करू शकलो नाही आणि आता माझ्याजवळ राहायला जागा सुद्धा नाही आहे। मी सध्या किरायाच्या रूममध्ये राहत आहे। मला कमीत कमी किराया 1,000 रुपये द्यावा लागत आहे आणि माझे 12वीला मुलगी आहे आणि बाकीच्या लोकांची सुद्धा मुले बाळे शिकत आहे, पण त्यांचा ते 12वीचा अभ्यास सुद्धा त्या घरामध्ये होत नाही। मी नगरपंचायतमध्ये वारंवार विचारणा करण्यासाठी गेलो की मला हप्ता मिळाला नाही आणि खासदार आमदार साहेबांना सुद्धा मी बरेच निवेदन दिले, पण त्यांनी सुद्धा यावर काही दखल घेतलेली नाही आहे। त्याच्यानुसार आम्हाला पुढील टप्पे लवकरात लवकर मिळण्यात यावी हीच मी शासनाला विनंती करीत आहे। गेल्या 6 महिन्यांपासून निधी अभावी घरांचं बांधकाम रखडलं आहे। त्यातील काही जणांचे घर पडलेले आहे। त्यामध्ये भर म्हणजे समृद्धी प्रकल्पामधील मजूर शहरात राहायला आल्यामुळे घराच्या भाड्यांमध्ये तिपटीने वाढ झाली आहे। शासनाने सर्व लाभार्थ्यांना उर्वरित निधीचे टप्पे त्वरित देण्यात यावे अशी मागणी घरकुल लाभार्थ्यांची आहे। उत्तम ब्राह्मणवाडे, सागर सवालाखे, विदर्भ न्यूज, नांदगाव खंडेश्वर।